लोकशाही मार्गाने निवडणुकीचा जो निकाल मिळाला तो मला मान्य आहे. भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राच्या निवडणुकीत निवडून आलेले काँग्रेसचे खासदार प्रशांत पडोळे यांनी जनतेची कामे करावी, त्यांना मी शुभेच्छा देतो, असे वक्तव्य भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार सुनील मेंढे यांनी शासकीय विश्रामगृह भंडारा येथे दिनांक 16 जून 2024 रोज रविवारला दुपारी 1 वाजता आयोजित पत्रकार परिषदेत केले. या पत्रकार परिषदेला भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ता फार मोठ्या संख्येने हजर होते. निवडणुकीत आटपून 4 तारखेला त्याचा अंतिम निकाल पण आपल्या सगळ्यांना प्राप्त झालेला आहे आणि आपल्याला तेच सांगायला की ह्या निवडणुकीचा जो निकाल लोकशाही मार्गाने मला मिळाला तो मला मान्य आहे. आणि सर्वप्रथम आपले जे लोकसभेचे उमेदवार जे निवडून आलेत ते डॉक्टर प्रशांत पडोळे यांना मी शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदनही करतो भावी कार्यासाठी. त्यांनी या लोकसभेतील लोकांची सेवा करावी आणि लोकांना न्याय द्यावा याकरता त्यांना मी शुभेच्छाही देतो. आपण बघितलं असेल की ही जी निवडणूक झाली, आमचे कार्यकर्ते, आमचे पदाधिकारी, आमचे नेते सर्वांनी मिळून एकत्रितपणे चांगलं काम केलं, परंतु अपेक्षित असं यश आम्हाला मिळालं नाही. त्याची कारणे पण बरीचशी स्पष्ट आहेत. आमचे विरोधक एक वेगळा नरेटिव्ह सेट करण्यात यशस्वी झालेत, ज्या गोष्टीशी आमचा संबंधही नव्हता. विशेषतः जर 400च्या आसपास भाजपला जागा मिळाल्या तर घटना बदलवल्या जाईल ही भीती विशेषतः रिझर्व्ह कॅटेगरीच्या लोकांमध्ये तो टाकण्यात आला. त्यात ते यशस्वी झालेत आणि त्या भीतीपायी त्याच्या पोटी त्यांनी गैरसमजुतीने मोठ्या प्रमाणात आमच्या भाजपला मतदान केलं नाही आणि त्यात ते यशस्वी झाले असं म्हणता येईल आमचे विरोधक. परंतु आम्हालासुद्धा मोठ्या प्रमाणात मतदान झालेलं आहे आणि मला त्या लोकांचं विशेष आभार मानावंसं वाटतं, ज्या लोकांनी मोठ्या संख्येने 5,50,000पेक्षा जास्त लोकांनी मला मतदान केलं आहे. त्यामुळे त्या लोकांचं विशेष आभार की ज्यांनी याही परिस्थितीमध्ये आम्हाला आमच्यावरती किंवा माझ्यावरती विश्वास ठेवला. आपल्या एक चांगली बाब आमच्यासाठी छान झाली की आमचं सरकार केंद्रामध्ये आलं. 293 जागा आम्हाला NDAला मिळाल्यात. त्यामुळे मोदीजींचं सरकार स्थापन झालं. त्यामुळे मी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, त्यांची संपूर्ण कॅबिनेट टीम आणि आमचे जेवढे खासदार म्हणून निवडून आले सर्वांचंही अभिनंदन करतो. आणि ही एक चांगली बाब माझ्याकरता तरी किमान झाली की आपलं सरकार असल्यामुळे विशेषतः गेल्या 5 वर्षाच्या काळामध्ये मी जी कामाचा पाठलाग केला, जी कामं झालीत आणि जी आता अपूर्ण आहेत, काही कामं, काही रस्त्याची प्रोजेक्ट असोत, मेडिकल कॉलेजेस असोत, ही जी कामं आता पूर्ण आहेत त्या कामं पूर्ण करण्यासाठी सुद्धा मी अजून सतत प्रयत्नात राहणार आहे. त्यामुळे जरी मी प्रत्यक्ष खासदार नसलो तरी लोकांनी दाखवलेल्या विश्वासासाठी मी परत प्रयत्नरत राहणार, कामं करत राहणार. लोकांची माझ्या परीने जे मला शक्य होईल त्या पद्धतीने लोकांची कामं करत राहण्यात, विशेषतः मेडिकलच्या क्षेत्रामध्ये जी कामं मी या काळात केलेली आहेत आणि मला ह्या सगळ्या कामाचं समाधान पण आहे की जी कामं आपण केली ती निश्चितपणे चांगली कामं केली. त्यामुळे जेवढी ती तसाही तुम्हाला माहिती आहे की पूर्वी मी तसे सोशल वर्करच होतो. त्यामुळे तो जो माझा पिंड आहे तो पिंड माझा कायम राहणार आहे. त्यामुळे जेवढी समाजसेवेची कामं आहेत ती आम्ही सुरू ठेवू आणि जी माझ्या काळात मी तयार केलेली जी कामं आहेत, जी कामं आपण जी आता काही टप्प्यावरती येऊन थांबलेली आहेत ती पूर्ण करण्याकरता मी प्रामाणिक प्रयत्नही करत राहणार आहे, ते पूर्णही करणार आहे. त्यामुळे आपल्या माध्यमातून मी लोकांनाही सांगू इच्छितो की लोकांच्या निश्चितपणे ज्या अपेक्षा माझ्याकडनं आहेत त्या पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करणार आहे.